तुम्हाला कोरोनाचा काळ आठवत असेलच। त्या काळात बायजूस कंपनी खूप ट्रेंडमध्ये होती। कदाचित तुमच्या घरातल्यांसाठीही तुम्ही एखादा कोर्स विकत घेतला असेल। पण आज हीच कंपनी बुडली आहे आणि संस्थापकाला सिंगापूर कोर्टानं थेट जेलची शिक्षा सुनावली आहे। एकेकाळी 22 बिलियन डॉलर व्हॅल्युएशन असलेली बायजूस कंपनी आज पूर्णपणे कर्ज, कोर्ट केसेस, थकीत पगार आणि लोकांच्या उद्ध्वस्त झालेल्या करिअरखाली दबली गेली आहे। स्टार्टअपच्या दुनियेत जास्त हाव असणं आणि अवाजवी महत्त्वाकांक्षा नडते याचं बायजूस हे देशातलं सगळ्यात मोठं उदाहरण बनलंय। 2022 मध्ये बायजूस ही भारताची सगळ्यात भारी स्टार्टअप कंपनी होती। कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाची डिमांड खूप वाढली, बाहेरून इन्व्हेस्टर्सनी कोट्यावधी रुपये लावले आणि फाउंडरच्या मोठ्या स्वप्नांमुळे कंपनी रॉकेट सारखी वर गेली। पण आज काय परिस्थिती आहे? आज या एडटेक कंपनीचं व्हॅल्युएशन शून्य सुद्धा राहिलेलं नाहीये। कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर देणं घेणं पकडलं तर कंपनी थेट -8,245 कोटी रुपयांवर आली आहे। त्यांचे फाउंडर बायजू रवींद्रन हे सध्या दुबईत आहेत, त्यामुळे सिंगापूरच्या कोर्टानं त्यांच्या अनुपस्थितीतच 6 महिन्यांची जेल त्यांना सुनावली आहे। एका मोठ्या कंपनीचं असं अचानक कोलमडणं इतर नवीन स्टार्टअप्ससाठी एक मोठा धडा आहे। या सगळ्या पडझडीनंतर बायजूच्या काही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या चांगल्या नोकऱ्या मिळाल्या खऱ्या, पण अनेकांना खूप कमी पगारावर काम करावं लागतंय। बायजूस जेव्हा टॉपला होती तेव्हा जेवढा पगार मिळायचा त्याच्या आसपासही आता कोणाला पगार मिळेनासा झालाय। दुसरीकडे बायजूचे महागडे एज्युकेशन पॅकेज घेणाऱ्या लाखो पालकांचे पैसेही यात पुरते बुडालेत। कंपनीवरती आज अब्जावधींचं कर्ज आहे आणि डझनभर कोर्ट केसेस सुरू आहेत। सिंगापूर कोर्टानं रवींद्रन यांना सुनावलेली जेलची शिक्षा हेच दाखवते की ओव्हर एम्बिशियस असणं आणि कंपनीचं मॅनेजमेंट नीट न ठेवणं हे कसं महागात पडू शकतं। बायजू नक्की का बुडाली याकडे आपण वळूच, पण त्याआधी सिंगापूरमध्ये नक्की काय झालं ते बघूयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। बायजू रवींद्रन यांना सिंगापूरमध्ये जेल का झाली आहे ते आपण समजून घेऊया। या संपूर्ण प्रकरणाला नुकतंच एक गंभीर वळण मिळालं जेव्हा सिंगापूरच्या कोर्टाने कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या अनुपस्थितीत 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीजच्या एका उपकंपनीने दाखल केलेल्या याचिकेवरून हा निर्णय घेण्यात आला। न्यायालयानं रवींद्रन यांना त्यांच्या मालमत्तेची आणि बीआर इन्व्हेस्टको पीटीई या संबंधित कंपनीच्या मालकीची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, ज्यांचं पालन करण्यात ते अपयशी ठरले। या न्यायालयीन अवमानाबद्दल म्हणजेच प्रोसिजरल कंटेम्प्ट बद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून 90,000 सिंगापूर डॉलर्स म्हणजेच 67 लाख रुपये साधारण दंड जो आहे तो सुद्धा त्यांना ठोठावण्यात आलाय। सध्या दुबईत असलेले रवींद्रन या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की हा केवळ प्रक्रियात्मक वाद असून यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा फसवणूक सिद्ध झालेली नाही। तसंच ते गुंतवणूकदारांसोबत तडजोडीची चर्चा करत असून कंपनी पुन्हा उभी करण्याचा त्यांचा मानस आहे। यावर बायजू रवींद्रन यांनी एक स्टेटमेंट दिलंय की हा फक्त कागदपत्रांचा वाद आहे, मी काही फ्रॉड किंवा अप्रामाणिकपणा जो आहे तो केलेला नाहीये। इन्व्हेस्टर्स आणि बँकांसोबत पैशांच्या सेटलमेंटचा वाद अंतिम टप्प्यात असताना विनाकारण ही केस पुढे ताणली जात असल्याचं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलंय। मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये हे समोरच्या पार्टीनेही मान्य केलंय असं सांगत ते या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहेत। विशेष म्हणजे बायजू रवींद्रन यांना अजूनही वाटतंय की त्यांची कंपनी ही पुन्हा उभी राहील। त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यांनी असं सांगितलंय की बायजू यांचा कंपनीवरती अजूनही पूर्ण विश्वास आहे। एवढं सगळं होऊन सुद्धा ते भारतात परत येण्याचा विचार करतायत। एक चांगली संधी मिळाली की बिझनेस पुन्हा ट्रॅकवर येईल असा त्यांना कॉन्फिडन्स आहे। ते हे कसं करणार माहित नाही, पण ते अजूनही खूप पॉझिटिव्ह आहेत। आता बायजूचा नक्की उदय कसा झाला होता ते आपण समजून घेऊ। बायजू रवींद्रन हे आधी मॅथ्सचे ट्युशन्स घ्यायचे, तिथून त्यांनी एक साधं जे ऑनलाईन लर्निंग ॲप असतं ते सुरू केलं आणि बघता बघता त्याला एक ग्लोबल ब्रँड बनवलं। कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे पालकांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडला आणि बायजूचे दिवसच बदलले। कंपनीनी इन्व्हेस्टर्सकडून अब्जावधी डॉलर्स गोळा केले, आक्रमकपणे बिझनेस वाढवला। शाहरुख खान आणि मेसी यांच्यासारख्या मोठ्या स्टार्सला त्यांनी ब्रँड अँबॅसेडर बनवलं आणि IPL स्पॉन्सरशिपही घेतली। बायजूनं दावा केला होता की त्यांचे 15 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत, पण ही अफाट वाढच त्यांच्या विनाशाचं कारण ठरली। कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असं सांगितलं की कोरोनाच्या काळात आम्ही लाटेवर स्वार होतो, पैशांचा पाऊस पडत होता, जगातील सगळ्यात मोठी एज्युकेशन कंपनी बनायचं आमचं स्वप्न होतं, पण पाया मजबूत नसतानाच आम्ही खूप वेगानं कंपनी मोठी करत गेलो। आता या सगळ्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायला कधी सुरुवात झाली? तर सगळ्यात मोठी चूक त्यांनी कुठली केली असेल तर आवाजवी पैशांच्या जोरावरती त्यांनी एका मागून एक
कंपन्या ज्या आहेत त्या विकत घेतल्या, म्हणजे त्यांनी ओव्हर एक्सपॅन्शन केलं. हातात भरपूर पैसा आल्यामुळे बायजूनं 2019 ते 2022 या दरम्यान $3 बिलियन पेक्षा जास्त खर्च करून डझनभर कंपन्या विकत घेतल्या. यात आकाश इन्स्टिट्यूट $1 बिलियन त्यांनी विकत घेतली, व्हाईट हॅट ज्युनियर $300 दशलक्ष, एपिक $500 दशलक्ष विकत घेतली. पण या कंपन्या बायजूच्या सिस्टीममध्ये नीट बसल्याच नाहीत आणि त्या सतत लॉसमध्ये गेल्या. कोरोना संपला, शाळा पुन्हा सुरू झाल्या आणि ऑनलाईन शिक्षणाची क्रेज ही एकदमच कमी झाली. कंपनीची कमाई थांबली, पण दुसरीकडे कंपन्या विकत घेतल्याचा आणि जाहिरातींचा खर्च हा चालूच राहिला. परिणामी काय झालं तर कंपनीला एकाच वर्षात तब्बल 4,588 कोटींचा लॉस झाला आणि पैसा पाण्यासारखा वाहून गेला. बिझनेस टिकवण्यासाठी सेल्स टीमवरती टार्गेटचं प्रचंड प्रेशर आणलं गेलं. सेल्सच्या लोकांनी पालकांना खोटं बोलून त्यांना गंडवून कोर्सेस विकायला सुरुवात केली. ज्यांची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती त्यांनी EMIचं ऑप्शन घेतलं. EMIच्या जाळ्यातही पालकांना ओढण्यात आलं. कोर्सेसचा दर्जा खराब असल्यामुळे मुलांचं नुकसान झालं आणि रिफंड न मिळाल्यामुळे पालकांच्या पैसे बुडाले. अनेकांना तर हफ्ते भरण्यासाठी धमक्यांचे फोनही यायचे. आता या सगळ्यामध्ये कंपनी तर बुडाली आहे, पण तिथले जे कर्मचारी होते त्यांचं काय झालंय? तर कंपनी बुडत असतानाही त्याचा फटका हा सगळ्यांना सारखाच बसलेला नाहीये. जे मोठे अधिकारी होते, जे मोठ्या पोस्टवरती होते आणि जे फाउंडर होते त्यांनी स्वतःचे पैसे आणि स्टेटस जपून ठेवलंय. पण मधल्या आणि कनिष्ठ पातळीवरती त्यांचे जे एम्प्लॉईज होते त्यांना मात्र महिनोन-महिने पगार मिळालेले नाहीयेत. हजारो लोकांना अचानक फोन करून नोकरीवरून काढून टाकलं गेलं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना रोज 14-15 तास काम करावं लागत होतं. पालकांचीही याच्यामध्ये तीच गत झाली आहे. टॅबलेट चालत नाहीत, सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, अशा हजारो तक्रारी पालकांनी सोशल मीडियावर केल्या, पण कंपनीनं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आज परिस्थिती अशी आहे की बायजूसचे टॅबलेट्स हे चोर बाजारात किंवा क्लिअरन्स सेलमध्ये अत्यंत स्वस्त दरात विकले जात आहेत. आता ही एक केस झाली, पण अशा बायजूसवरती अनेक केसेस ज्या आहेत त्या सुरू आहेत. बायजूवरती आज पैशांची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप आहेत. कंपनीच्या अनेक शाखा या दिवाळखोरीत निघाल्यात, म्हणजेच इनसॉल्व्हन्सीमध्ये त्यांना घोषित करण्यात आलंय आणि कर्ज देणारे लोक स्वतःच्या पैशांसाठी कोर्टात भांडतायत. बायजू रवींद्रन आणि त्यांची टीम मात्र सांगतेय की आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, सगळा पैसा हा बिझनेससाठीच वापरला गेला. कोरोनानंतर अचानक बदललेलं मार्केट आणि बँकांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे कंपनी बुडाली असा त्यांचा दावा आहे. अमेरिकेच्या कोर्टातही त्यांच्यावरती खटले चालू आहेत. शेवटी काय तर बायजूसची ही गोष्ट आजच्या स्टार्टअप्ससाठी एक मोठा धडा आहे. उगाच अफाट खर्च करणं, चुकीच्या पद्धतीनं बिझनेस वाढवणं आणि मॅनेजमेंट खराब असणं कसं महागात पडू शकतं हे यावरून दिसतं. $22 बिलियन वरून डायरेक्ट झिरोवर आलेली ही कंपनी हजारो लोकांचे रोजगार आणि लाखो पालकांचे पैसे घेऊन बुडाली. रवींद्रन अजूनही कायदेशीर लढाया लढतायत, पण बायजूचं भविष्य मात्र आता पूर्णपणे अंधारात आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.